रामकृष्ण हरी माऊली। आज आपण आलो आहोत चिंचवड गावात। समोरच आपल्याला क्रांतीवीर चाफेकर बंधूंचं स्मारक शिल्प दिसत आहे। या चाफेकर चौकाच्या जवळ असणाऱ्या चिंचवड गावातील मेन बस स्टॉपच्या प्रांगणात आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं परतीचं आगमन झालेलं आहे। पंढरपूरवरून पांडुरंगाची भेट घेऊन तुकोबाराय आपल्या मूळ गावी देहू येथे निघालेले आहेत। काही वेळासाठी येथे विसावा घेऊन पालखी रथ पुढे देहूकडे मार्गस्थ होणार आहे। चला आपण तुकोबारायांच्या पालखीचं स्वागत करू, पादुकांचं दर्शन घेऊ आणि त्यांना निरोप देऊ। राम कृष्ण हरी। जगद्गुरु तुकाराम महाराजांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे। सर्वांनी शांततेमध्ये दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे। महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकोबा महाराज की जय। समस्त चिंचवड ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे। सर्वांनी शांततेमध्ये दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे। या अभूतपूर्व सोहळ्यासाठी आम्हाला संधी दिली। ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मंडळी नमस्कार, जय हरी माऊली। आम्ही आलो आज चिंचवड गावात। आज चिंचवड गावात आषाढ वद्य एकादशीच्या दिवशी तुकोबारायांची पालखी परतीचा प्रवास करून पंढरपूरवरून इथं चिंचवड गावात आलेली आहे आणि इथं चिंचवड गावातून आज देहू गावात ती जाणार आहे। तर इथे चिंचवड गावात आल्यानंतर मोरया गोसाईची पालखीसुद्धा मोरया गोसाई या तुकोबारायांना भेटायला येतात। दोघांची इथे भेट होते आणि मग हे तुकोबाराय पुढे देहूकडे निघतात। तरी याची देही याची डोळा आपण हे दर्शन घेणार आहोत आणि तुम्हालाही दर्शन घडवणार आहोत। जय हरी माऊली। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। माऊली पादुकांचं दर्शन आपल्या सर्वांसाठी। चला 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 चला। माऊली जगद्गुरु संत तुकोबारायांच्या पालखीचा रथ आहे हा। परतीचा प्रवास करून महाराज आज इथे चिंचवड गावात आलेत आणि इथून ते देहूला जाणार आहेत। हे दर्शन आपल्या सर्व भाविकांसाठी। बाजूलाच ही संत महासाधू सद्गुरू मोरया गोसाईंची पालखी आहे। मोरया गोसाईंची आणि तुकोबारायांची इथे भेट होते। मोरया गोसाईंची पालखी पुढे मोरगावला जाते आणि तुकोबारायांची पालखी देहू गावात जाते। शिंग फुंकलं गेलं आणि त्या पालखी इथून हलण्याची वेळ आलेली आहे। माऊली पालखीचे बैल इथे जोडले गेले आहेत आणि पालखी प्रस्थान आता इथे देहू गावाकडे होणार आहे। तुतारी वाद्य कोपरगावचे तांबे यांनी तुतारी वाजवून पालखी हलण्यासाठी एक संकेत दिलेला आहे। लवकरच पालखी इथून देहूकडे प्रस्थान करेल। माऊली हे दर्शन आपल्या सर्व भाविकांसाठी। मोरया गोसाईची पालखी गावात चालली आता परत। समोर आपल्याला दिसत आहे
तुकोबारायांची पालखी आता ही समोरून येत आहे. हे टाळकरी आहेत. जगद्गुरू संत तुकोबारायांच्या कीर्तनात जे टाळकरी नेहमी त्यांची साथ संगत करीत असत त्यांचीच ही पालखी आहे. जगद्गुरु संत तुकोबाराय महाराज की जय. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. दर्शनाचा